नमस्कार मंडळी, तुम्ही ही गावाकडची रेसिपी कधी ट्राय केली आहे का? याला माझी आजी मुटक्याचे आळण असे बोलते. याला काही लोक डाळ कांदा असेही बोलतात. तुम्ही काय बोलता कमेंट्समध्ये नक्की सांगा. सो आपण इथे काय करणार आहोत, घेणार आहोत 1 कप चना डाळ. त्याला आपण स्वच्छ असं धुवून सोक करून घेणार आहोत. तुम्हाला ज्या दिवशी ही रेसिपी बनवायची आहे त्याच्या 1 दिवस आधी तुम्हाला ही डाळ सोक करून घ्यायची आहे. सो इथे मी साईडला घेतलेला आहे 1 खलबत्ता. त्यामध्ये मी ॲड केलेला आहे लसूण, हिरवी मिरची, जिरा आणि सॉल्ट. सो आपल्याला हे दरदरीत असं वाटून घ्यायचं आहे. त्याच सेम खलबत्त्यामध्ये आपण घेणार आहोत सोक केलेली चना डाळ. ती आपल्याला वाटून घ्यायची आहे. जास्तही बारीक वाटून घ्यायची नाही आहे, ती कोर्सली म्हणजेच अशी भरभरीत अशी वाटून घ्यायची आहे. मी गावाला जायचे त्यावेळेस आजीला एक क्वेश्चन नेहमीच करायचे की याला मुटक्याचं आळण असे का बोलतात. सो मला आजी बोलायची की आपण याला शिजवतो तेव्हा आपण याला आपल्या मुठीचा म्हणजेच असं मुठी पॅक केल्यानंतर याला आकार देतो, म्हणून त्याला आपण मुटका असेही बोलतो. सो इथे आपलं तयार झालेलं आहे वाटण. त्याच्यामध्ये आपण ॲड केलेलं आहे टर्मरिक अँड इथे घ्यायचं आहे छोटंसं बॅटर आणि ते आपल्या मुठीच्या आकाराने करून ठेवून द्यायचं आहे. सो इथे पाणी साईडला बॉईल झालेलं आहे आणि हे आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे 20 to 25 मिनिट्स. सो इथे आता आपण बघणार आहोत की आपण झालेलं आहे की नाही. सो हे आपलं झालेलं आहे. सो हे झाल्यानंतर लगेच आपल्याला क्रम्बल करायचं नाही आहे, ह्याला आपण थोडंसं रेस्ट देणार आहोत. सो इथे एका प्लेटमध्ये काढून आफ्टर 10 मिनिट्स आपण याला असं क्रम्बल व्हिडिओमध्ये जसं दाखवलं त्याप्रमाणे आपण क्रम्बल करून घेणार आहोत. सो आपण इथे साईडला घेणार आहोत एक पॅन. त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत ऑइल आणि त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत चॉप केलेला ऑनियन. हा ऑनियन आपल्याला मस्त असा ब्राऊन होईपर्यंत कुक करून घ्यायचा आहे. नंतर त्याच सेम ऑइलमध्ये आपण ॲड करणार आहोत जे क्रम्बल केलेलं बॅटर आहे तेही आपण ॲड करून घेणार आहोत आणि तेही 2 to 3 मिनिट्स आपण सॉते करून घेणार आहोत. अँड त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत ब्राऊन केलेला असा आपला ऑनियन अँड अगेन 1 to 2 मिनिट्स सॉते करून घेणार आहोत आणि गार्निश करणार आहोत फ्रेशली कोरिअँडरनी. सो इथे आपलं तयार झालेलं आहे गावाकडच्या स्टाईलमध्ये मुटक्याचं आळण. सो डू ट्राय गाईज. हॅपी कुकिंग.